नमस्कार स्वामी भक्तांनो, 13 मार्च 2025 रोजी गुरुवार या दिवशी यंदा होळी आलेली आहे आणि होळीच्या निमित्ताने आपण काही उपाय तापाय करतच असतो आणि या दिवशी आपल्याला अतिशय खास असा उपाय करायचा आहे। हा उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु या उपायाने मात्र आपल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत। होळीमध्ये त्या जळून राख होणार आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे। आता उपाय काय आहे हे आपण थोडक्यात पाहणारच आहोत, परंतु त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करते। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा। चला तर बघूया उपाय काय आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। देवपूजा वगैरे आवरल्यानंतर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक जायफळ घ्यायचं आहे, अखंड असं जायफळ घ्यायचं आहे। त्यानंतर पिवळी मोहरी ही अनेक प्रकारच्या इडापिडा किंवा नजरदोष अशा प्रकारावरती खूप महत्त्वाची मानली जाते, ती आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे। पिवळी मोहरी, एक जायफळ, 2 ते 3 साबूत अशा लवंगा घ्यायच्या आहेत। लवंग आपल्याला साबूत घ्यायची आहे, कुठेही तुटले फुटलेली लवंग आपल्याला चालणार नाही, ही मात्र काळजी घ्यावी। आणि त्यानंतरची वस्तू म्हणजे काळे तीळ। जर आपल्या घरामध्ये काळे तीळ अवेलेबल असतील तर ते घ्यावे, ते सुद्धा चिमूटभर घ्यावेत, किंवा जर आपल्याकडे नसतील तर आपण वाण्याच्या दुकानातून आणून ते घ्यावेत, परंतु ह्या 4 वस्तू आपल्याला घ्यायच्याच आहेत। आता या 4 वस्तू आपल्याला घेतल्यानंतर एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या 4 वस्तू अतिशय व्यवस्थितपणे बांधून घ्यायच्या आहेत। त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ती आपल्या सोबत ठेवायची आहे। आपण ही पोटली दिवसभर आपल्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल। पुरुष मंडळी जर बाहेर जात असतील तर त्यांनी त्यांच्या खिशामध्ये गुपचूप ठेवून द्यायची आहे, आणि जर स्त्रिया घरामध्ये असतील किंवा जर त्यांना कुठे बाहेर जाणं शक्य नसेल तर त्यांनी त्यांच्या कपड्याला जी कपडे घातलेली आहेत, जे कपडे त्यांनी वापरलेले आहेत त्या दिवशी त्या कपड्यांना ही पोटली बांधून ठेवायची आहे। आता हे आपल्याला दिवसभर बांधून ठेवायचं आहे किंवा आपल्या सोबत ठेवायचं आहे। हे होळीच्या दिवशीच आपल्याला करायचं आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्यासोबत जी पोटली आहे ती तशीच आपल्यासोबत घ्यायची आहे आणि संध्याकाळी आपण ज्या वेळेला होळिका मातेची पूजा करणार आहोत, विधिवत पूजा वगैरे झाल्यानंतर, होळिका माता प्रज्वलित झाल्यानंतर आणि नमस्कार वगैरे झाल्यानंतर आपल्याला ती पोटली हातामध्ये घ्यायची आहे आणि होळिका मातेला अतिशय मनापासून विनंती करायची आहे की हे होळिका माते, माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा दारिद्र्य आहे किंवा काही बाधा इडापिडा आहेत त्या लवकरात लवकर दूर कर। त्यासाठी मी हा उपाय केलेला आहे आणि या माझ्या घरच्या इडापिडा किंवा ज्या काही वाईट शक्ती दुष्ट शक्ती असतील किंवा मला त्रास देत असतील त्या सर्व काही या होळिका माता तुझ्यामध्ये मी अर्पण करते, तुझ्यामध्ये मी नष्ट करते आणि या वाईट आणि दुष्ट शक्तींपासून माझे रक्षण कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, त्यांचे कल्याण कर, अशी विनंती मी तुला करते, असे म्हणून होळिका मातेला अतिशय मनापासून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती पोटली होलिका मातेमध्ये प्रज्वलित करायची आहे। म्हणजेच आपल्या घरातील ज्या काही दुष्ट शक्ती असतील, इडापिडा असतील किंवा दारिद्र्याने आपण जर पीडित असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तींचा आपण इथे नाश करणार आहोत आणि होळिका मातेच्या आशीर्वादाने आपल्या घरातील सर्व काही बाधा नष्ट होणार आहेत, अशी मनामध्ये प्रार्थना करून होळिका मातेवरती आपल्याला सर्व काही सोपवून द्यायचं आहे। त्यामुळे होळिका मातेच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सुटण्यास मदत होते। घरातील सगळ्या इडापिडा दुष्ट शक्ती यांचा या होळिकामध्ये नाश होतो आणि आपल्या घरामधील दारिद्र्य दूर होऊन आपली प्रगतीसुद्धा उत्तरोत्तर वाढत जाते। तर हा अगदी छोटासा उपाय आहे, तो प्रत्येकाने करावा। हा उपाय करण्यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता सुद्धा नाही। हा उपाय कोणीही करू शकतं, घरामधील पुरुष मंडळी किंवा स्त्रियासुद्धा हा उपाय करू शकता। तर जर घरामध्ये मासिक धर्म असेल स्त्रियांचा तर त्या घरातील कर्त्या पुरुषाने हा उपाय केला तरी चालेल। आणि हा होता छोटासा उपाय आणि या उपायामुळे आपल्या घरामध्ये खरंच सकारात्मक शक्ती वाढायला सुरुवात होते। होलिका मातेच्या कृपेने आपल्या घरातील बाधा नष्ट होतात, कारण होळिकामध्ये दुष्ट शक्तींचा नाश केला जातो।
त्यामुळे आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.